ज्या महिलेचा गर्भपात केल्यानंतर मृत्यू झालेला होता त्या शीतल गाडे आणि त्या प्रकरणामध्ये तिच्या पतीला अटक केलं, त्यानंतर तिच्या सासऱ्याला देखील अटक केलं। निश्चितच सुरेश, खरं तर अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय आणि आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे बोलतायत, थेट जाऊया। आज आपल्या दोन उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे, काय सांगणार, काय अपेक्षा? आज शिवरायांना वंदन करून आम्ही आज दोन उमेदवारांचे फॉर्म भरलेले आहेत। सचिन भाऊ आहेत आणि आमशा पाडवी जी आहेत, दोघांनी आज फॉर्म भरलेले आहेत आणि महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी, या देशाची सेवा करण्यासाठी, जनतेची सेवा करण्यासाठी ते लवकरच आम्हाला विधान परिषदेत दिसतील अशी आम्हाला खात्री आहे। 6 जागांसाठी खरं तर ही निवडणूक होते, मात्र महाविकास आघाडी 6 जागांवर आणि आता भाजपा 5 जागांवर लढते। अर्थातच राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेची निवडणूक देखील तितकी लढतदार होणार आहे। मला वाटतं आता त्याच्यावर मी किती कोण जागा लढते याच्यावर बोलणार नाही। आमच्याकडून जे आमचे 2 हक्काचे उमेदवार आहेत ते आहेत आपले महाविकास आघाडीने, आपण बघितलं असेल त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत। चांगलं काम करायचं, लोकांची सेवा करायची, याच हेतूने आम्ही आज हे फॉर्म भरलेले आहेत आणि लोकांची सेवा करतो। तर सचिन अहिर आणि आमशा पाडवींकडून अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी त्यांच्याकडून अर्ज भरण्यात आलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आणि त्याआधीच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली आणि आता नुकतंच सचिन अहिर आणि आमशा पाडवींकडून अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी त्यांनी अर्ज भरलेला आहे। विधान परिषदेचा रणसंग्राम खरं तर आपण पाहतोय आणि त्याच सचिन अहिर आणि आमशा पाडवींकडून अर्ज नुकताच दाखल करण्यात आलेला आहे। विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी त्यांनी अर्ज भरलाय। तर काही वेळापूर्वी या दोन्ही उमेदवारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया। निष्ठेने आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करण्याची तुमच्या दोघांमध्ये कसोटी आहे। विशेषतः पडवी हे ग्रामीण भागातून आणि आदिवासी पाड्यातून जिकडे शेवटचा माणूस आणि शेवटचा घटक जाऊ शकत नाही, अशा लोकांना न्याय देण्यासाठी त्यांची निवड। आणि मग मी मुंबई असेल किंवा महाराष्ट्रातले जे विभिन्न जे प्रश्न आहेत त्याच्या बाबतीतली असेल, ही जी जबाबदारी लक्षात ठेवून तुम्ही काम करा। अवैध गर्भपात प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एजंट